नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आर-आर-बी अँड एस-एस-सी एक्झाम पॅटर्न या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, रिसेंटलीच आपली आर-आर-बी एन-टी-पी-सीची मित्रांनो जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. तर बरेच विद्यार्थी याच्या आपल्या पी-वाय-क्यू प्रश्न सिरीज व त्यासोबत अतिसंभव प्रश्न सिरीजचे अनेक सारे कमेंट्स आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. व त्यासोबतच सध्यास्थितीमध्ये आपली आर-आर-बी ग्रुप डी ची देखील परीक्षा सुरू आहेत, ज्यामध्ये आपण संपूर्ण परीक्षा विभागाशी अतिशय महत्त्वपूर्ण व अतिशय संभव प्रश्न आपण रेग्युलरली आपल्या व्हिडिओ सिरीज मार्फत मित्रांनो आपण कव्हर करत होता. ज्याचे तुम्हाला अपडेट वगैरे येत नसतील म्हणून तुम्ही फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट जे की पाहायला मिळतील. आता जे कोणी विद्यार्थी महाराष्ट्रामधून एन-टी-पी-सीची मराठी भाषेमधून तयारी करत आहेत, तर त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण आपल्या चॅनलवर संपूर्ण काही जे स्टडी मटेरियल आहे व त्यासोबतच परीक्षेमध्ये जेवढे काही 100% अतिसंभव प्रश्न असतात ते सर्व काही आपण आपल्या चॅनल मार्फत तुम्हाला आपण उपलब्ध करून देत असतो. त्यामुळे तुम्ही फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याचे सर्व अपडेट व त्यासोबतच सर्व काही ए टू झेड स्टडी मटेरियल जो की पाहायला मिळणार असेल मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमधला आपला व्हिडिओचा भाग 1 आहे, जे की आपण सीबीटी परीक्षेमध्ये विचारले जाणारे असे सर्व काही अतिसंभव प्रश्न पाहणार आहोत, जे की आपला मेन आजचा सब्जेक्ट आहे जो की सामान्य विज्ञान. तर सामान्य विज्ञानावर आपण सर्व काही आधारित या व्हिडिओमध्ये प्रश्न पाहणार आहोत. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो आपला ऑफिशियली टेलिग्राम ग्रुप आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही आपण पीडीएफ्स वगैरे उपलब्ध करून देत असतो, तो मित्रांनो लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर आपला यामधला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, जो की भाग 1 मधला बघा, जिप्समचे रासायनिक सूत्र खालीलपैकी काय आहे? तर जो जिप्सम असतो तर जिप्समचं रासायनिक सूत्र खालीलपैकी कोणतं आहे असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की सी, म्हणजेच काय तर CaSO4.2H2O हे जे आहे थोडक्यामध्ये जे की जिप्समचं रासायनिक सूत्र आहे. म्हणून पर्याय नंबर याचं जे की क हे जे आहे याचं उत्तर होणार असेल. तर जिप्समचा जो उपयोग आहे प्रामुख्याने सिमेंट, प्लास्टर ऑफ पॅरिस आणि खत म्हणून जे आहे ते केलं जातं. तर त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसचं जे सूत्र आहे जे की CaSO4 डॉट जे की 2H2O हे जे आहे थोडक्यामध्ये याचं सूत्र आहे. म्हणून पर्याय नंबर याचं जे की क हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 2 असा आहे, प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी खोत आणि परावर्तकामध्ये एवढा जो आहे तो अंतर पाहिजे, जे की किती अंतर जो आहे तो असायला पाहिजे, जे की प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी स्त्रोत आणि परावर्तकामध्ये. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ब, 17 मीटरचा जो की त्यामधला अंतर पाहिजे. तर प्रतिध्वनी स्पष्टपणे ऐकवण्यासाठी जे की ध्वनीच्या स्त्रोतामध्ये आणि ध्वनी परत पाठवणाऱ्या पृष्ठभागामध्ये किमान 17.2 मीटर अंतर असणं जे की आवश्यक आहे, कारण मानवी मेंदू दोन ध्वनीमधील फरक जे की 0.1 सेकंदामध्ये ओळखू शकतो. म्हणून सर्वात जवळचा आपल्याला या ठिकाणी पर्याय जो की पाहायला मिळतो जे की ब, जे की 17 मीटर हे ठिकाणी याचं जे आहे ते उत्तर जे की होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 3 आहे, दुधामध्ये डॅश ही द्विरिक शर्करा असते. तर याची दुधामध्ये तर कोणती? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ब, लॅक्टोज ही जे थोडक्यामध्ये असते. तर दूध आणि दुग्धजन्य पदार्थामध्ये आढळणारी नैसर्गिक द्विरिक शर्करा जी की लॅक्टोज ही आहे आणि ही जी आहे थोडक्यामध्ये ग्लुकोज आणि ग्लॅक्टोपासून बनलेली असते. म्हणून पर्याय नंबर याचं ब हे जे आहे याचं उत्तर जे की होणार असेल. आणि तुम्हाला देखील तुमच्या परीक्षेमध्ये जे तुम्ही सायन्स सेक्शन सोडवता त्यामध्ये तुम्हाला ह्या प्रकारचे थोडक्यात प्रश्न जे आहे ती पाहायला मिळणारी असतील. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक आपला 4 काय म्हणतो पहा, सोडियम कार्बोनेट सोबत हायड्रोक्लोरिक ऍसिड मिश्रित झाल्यास खालीलपैकी कोणता गॅस जो आहे तो निर्माण होतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ब, कार्बन डायऑक्साईड हा जो आहे थोडक्यामध्ये गॅस जो की निर्माण होतो. तर जेव्हा सोडियम कार्बोनेट ज्याचं रेणूसूत्र आहे Na2CO3 हे कायचं आहे तर सोडियम जे की कार्बोनेट आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणजे त्याला आपण HCl असं जे आहे ते म्हणतो. तर यांच्यात अभिक्रिया होते तेव्हा जे आहे थोडक्यामध्ये कार्बन डायऑक्साईड जे की गॅस बाहेर पडतो. गॅस बाहेर पडून जे की काय तयार होतं तर थोडक्यामध्ये जे कार्बन डायऑक्साईड. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न आपला 5 पुढचा काय म्हणतो पहा या ठिकाणी, फेरस सल्फेट क्रिस्टलच्या एका अणूमध्ये पाण्याचे किती अणू जे की उपस्थित असतात? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ड, 7 अणू जे आहे ते उपस्थित असतात. तर फेरस सल्फेट क्रिस्टलचे रासायनिक सूत्र जे की FeSO4 आणि 7H2O आहे, ज्याला सामान्यतः हिरवा
हिरवा व्हिट्रिओल म्हणून जे की ओळखलं जातं. त्यामुळे त्याच्या रेणूमध्ये जे की पाण्याचे 7 रेणू जे की उपस्थित असतात, म्हणून पर्याय नंबर याचं जे की 7 जे की ड हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न जो की 6वा प्रश्न आहे. तर 6वा प्रश्न कसा आहे बा या ठिकाणी, जे की पोटॅशियम नायट्रेटचं रेणुसूत्र डॅश आहे. तर याचं रेणुसूत्र या ठिकाणी जे की काय असं विचारलेलं आहे. तर याचं जे उत्तर आहे थोडक्यामध्ये जे की पर्यायामध्ये आपल्याला कॉमन दिसतात, परंतु याचं उत्तर आहे KNO3. हे जे आहे हे थोडक्यामध्ये जे की याचं पोटॅशियम नायट्रेटचं जे की रेणुसूत्र आहे. पर्याय नंबर याचं जे की सर्व पर्याय योग्यच आहेत, परंतु या ठिकाणी जे की पर्याय नंबर हे जे की KNO3 हे जे आहे याचं उत्तर जे की होणार असेल. तर पोटॅशियम नायट्रेटचं रासायनिक सूत्र हे होणार असेल. आणि पोटॅशियम नायट्रेट जे की प्रत्येक वेळेस RRB NTPCच्या एक्झाममध्ये तुम्ही पाहिला तर यावर 100% एक ना एक जो मित्रांनो जो की प्रश्न विचारला जातो. त्यानंतर आपण पुढील प्रश्न आपला पाहू 7वा. तत्पूर्वी मित्रांनो जर तुम्ही RRB NTPC ची तयारी करत असाल आणि जर तुमच्याकडे टेस्ट सिरीज किंवा मित्रांनो त्या संदर्भात स्टडी मटेरियल जर नसेल ज्यामुळे तुम्हाला परफेक्ट एक गाईडलाईन मिळणार असेल एक्झामच्या तयारीसाठी, मित्रांनो त्यासाठी आपण स्पेशली आपली एक बॅच आपण रिलीज केलेली आहे मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला RRB NTPC 2025च्या परिपूर्ण तयारीसाठी ज्यामध्ये परिपूर्ण मराठी भाषेत मित्रांनो जे काही टेस्ट सिरीज आहेत किंवा त्यासोबतच संपूर्ण ईबुक मित्रांनो स्टडी मटेरियल आपण उपलब्ध करून दिलेलं आहे, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही महागडं बुक्स घेण्याची गरज पडणारी नसेल किंवा मित्रांनो कोणत्याही तुम्हाला महागड्या कोचिंगची अजिबात गरज पडणारी नसेल. संपूर्ण काही मित्रांनो स्टडी मटेरियल एकाच ठिकाणी आपण तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना ते मिळवायचं आहे त्यांनी लगेचच्या लगेच आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्यावर आपल्या ॲपवर क्लिक करा. तिथून मित्रांनो आपले ॲप डाउनलोड करून लगेचच्या लगेच NTPC साठी असलेला आपला कोर्सची बॅच मित्रांनो जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी सद्यस्थितीमध्ये ऑफर प्राइसमध्ये आपण संपूर्ण काही तो कोर्स ठेवलेला आहे, ज्यात तुम्हाला ईबुक मिळतील, टेस्ट सिरीज मिळतील मित्रांनो, सर्व काही एकाच ठिकाणी जे की मिळणार असेल आणि ज्याची 100% हमी देतो मित्रांनो की परीक्षेत तुम्हाला त्याचा नक्की हा फायदा होणारा असेल. त्यानंतर आपला पुढील प्रश्न 7वा काय म्हणतो पहा की टेमवर्म फायलम डॅशशी संबंधित आहे. तर कशाशी संबंधित आहे, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की क, ज्याला की प्लेटी हेल्मिनियन्स याच्याशी जे फ्लॅममध्ये संबंधित आहे. पर्याय नंबर याचं जे की क हे जे उत्तर होणार असेल. तर टेपवर्म हा प्लेटी हेल्मिनियस फ्लाइमशी संबंधित आहे. यातील जो जीव आहे तो चपटे आणि द्विपार्श्विक समरूपामध्ये असलेले असतात, त्यामुळे पर्याय नंबर याचं जे की क हे जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे डॅश उती वनस्पतीमध्ये अन्नाचे परिवहन करण्याचं कार्य करतात. तर कोणते उती यापैकी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क फ्लोएम. तर फ्लोएम या ज्या उती आहेत जे की अन्नाचं परिवहन करण्याचं थोडक्यामध्ये कार्य करतात. तर फ्लोएम उती प्रकाश संश्लेषणाद्वारे जे आहे पाण्यामध्ये जे की पानामध्ये तयार झालेलं अन्न वनस्पतीच्या इतर भागांपर्यंत जे की पोहोचण्याचं कार्य करतात, म्हणून पर्याय नंबर याचं क जे की उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न आपला 9वा आहे संवेगाचे जे काही SI एकक आहे ते डॅश आहे. तर काय आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए जे की किलोग्रॅम मीटर सेकंद हे जे आहे थोडक्यामध्ये आहे. पर्याय नंबर जे की काय उत्तर होईल, तर ए हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील 10वा प्रश्न असा आहे खालीलपैकी कोणता धातू आपल्या मूळ अवस्थेमध्ये जे की राहतो. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए जे की प्लॅटिनम हा जो आहे थोडक्यामध्ये राहतो. तर प्लॅटिनम हा एक अतिशय कमी क्रियाशील धातू आहे. तो सहसा ऑक्सिजन, पाणी किंवा ॲसिडच्या यांच्याशी लवकर अभिक्रिया करत नाही, त्यामुळे तो निसर्गात त्याच्या शुद्ध मूळ अवस्थेमध्ये जे की आढळतो, म्हणून पर्याय नंबर याचं ए जे की उत्तर जे आहे ते या ठिकाणी होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 11वा असा आहे फायलम डॅश विशेष करून समुद्री जीवामध्ये आढळतो. तर कोणत्या, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ड जे की एकिनोडर्माटा यामध्ये जे थोडक्यामध्ये आढळतो. तर एकिनोडर्माटा फायलम मधील सर्व जीव केवळ सागरी वातावरणात आढळतात. यामध्ये तारा मासा, त्यानंतर सी अर्चिन आणि सी कंकंबर यांचा जो आहे थोडक्यामध्ये समावेश होतो, म्हणून पर्याय नंबर याचं जे की ड हे उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला प्रश्न 12वा असा आहे पुढील रोधकाचे SI एकक काय आहे खालीलपैकी. तर याचं उत्तर आहे जे की पर्याय नंबर ओहम सी. ओहम हे जे आहे थोडक्यामध्ये रोधकाचं SI एकक आहे. तर रोध म्हणजे विद्युत प्रवाहाच्या मार्गात निर्माण होणारा अडथळा, याचं SI एकक आहे. तर याचं जे आहे ओहम जे आहे.
त्यानंतर जे की कूलम आपण या ठिकाणी पाहतो, तर कूलम काय आहे, तर कूलम हा जो आहे विद्युत प्रभारचं याचा एकक आहे आणि अँपियर जे आहे थोडक्यामध्ये विद्युत प्रवाहाचं आहे आणि कूलम जे आहे थोडक्यामध्ये विद्युत प्रभारचं आहे. हे प्रभार आहे, हे विद्युत प्रवाह आहे अँपियर आणि ओहममीटर हे जे आहे थोडक्यामध्ये रोधकता याचं जे आहे थोडक्यामध्ये जे की हे SI एकक आहे. तर हे देखील बाबी तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न 13वा आपला, जेव्हा ध्वनी हवेच्या माध्यमाद्वारे जाते तेव्हा हवेचं जे की कण डॅश या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए, जे की तरंगाच्या प्रसाराच्या दिशेने जे की कंपन जे आहे ते थोडक्यामध्ये करतात. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 14वा प्रश्न काय म्हणतो, पृथ्वी एखाद्या वस्तूला स्वतःकडे आकर्षित करते कारण त्यामागचं कारण काय आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ए, गुरुत्वाकर्षणीय बल. तर पृथ्वी वस्तू स्वतःकडे आकर्षण जे की बलामुळे आकर्षित करते. हेच बल पृथ्वीवर वस्तूचे वजन ठरवते आणि वस्तू खाली पडण्याचे जे की कारण ठरते. तर पर्याय नंबर ए याचं जे आहे थोडक्यामध्ये उत्तर जे की होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 15वा असा आहे, नायट्रोजनची संरचना कोणती आहे जो की एक मिश्र धातू आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ब, लोह, निकेल आणि क्रोमियम हे जे आहे थोडक्यामध्ये नायट्रोजनची संरचना असलेली एक मिश्र धातू आहे. तर नायट्रोजन हा निकेल, क्रोमियम आणि लोह यांचा मिश्र धातू आहे. तर पर्याय नंबर याचं जे की ब हे उत्तर जे आहे ते होणार असेल. तर असे मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले आपण 15 क्वेश्चन जे आहे ते पाहिलेले आहेत. आता इथून आपले रेग्युलरली व्हिडिओ RRB NTPC साठी येणारे असतील, त्यामुळे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आणि जे कोणी विद्यार्थी अजूनही आपले ॲप वगैरे डाउनलोड करून आपला बॅच कोर्स मित्रांनो घेतला नसेल स्टडी मटेरियलसाठीचा, त्यांनी लगेचच्या लगेच आपले ॲप डाउनलोड करा आणि तिथून मित्रांनो लगेचच्या लगेच आपला संपूर्ण कोर्स एनरोल करून घ्या. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सोबत. मित्रांनो जय हिंद, जय महाराष्ट्र.